हा बोल. वेलकम बघा जय मॅसम. आणि आता तुम्हाला आम्ही दाखवतो आमची ट्रॅकिंगची वाट, जी थोडीशी खडतर थोडीशी मजेशीर अशी आहे. आपण बघू ए शकता. भावेश चालू आहे व्हिडिओ. आपण बघू शकता ही वाट जी आहे ती अतिशय वेडीवाकडी अशी वाट आहे, थोडीशी अरुंद देखील आहे. मला पण वाईट बोलायचं. किल्ला खूप जुना असल्यामुळे पडझड झालेला आहे, त्यामुळे पाय टाकताना थोडा विचार करून टाकावा लागतो. ते युट्यूबवर ते घाबरवतात एकदम सगळ्यात भयानक डेंजर असं काय नाही. मी लय घाबरत होतो, पण आता मी इथे आलो मला जरा बरं वाटतंय. म्हणजे कोणी घाबरायची गरज नाही. अजून गड चालू व्हायचा आहे. पण घाबरू नका. आता 50% झाले, 50% अजून आलं कसं बरे. तर आपण बघू शकता मग आमच्या ग्रुप मधला जो सगळ्यात जास्त घाबरणारा माणूस होता, त्याला सुद्धा आता कॉन्फिडन्स आलेला आहे. म्हणजे भावेसारखा माणूस चढू शकतो, मग कोणी पण चढू शकतो. आपण तुमच्या सोबत आता ट्रॅकिंग चालू ठेवूया. आम्ही या वाटेने आलो आहोत. ही वाट तुम्हाला दिसते आहे. जसं महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला दिसतं, तसं हे छोटंसं गणपती आणि हनुमानाचं मंदिर जे आहे ते आपल्याला इथे दिसेल. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती ही दोन मंदिरं नक्कीच आढळतात. मी रोहनला एकदा विनंती करेन की त्याने जो खालची जी वाट आहे आपली ती त्यांना दाखवावी. ही संपूर्ण जी आहे ती वाट आहे जिथून आम्ही आलेलो आहोत. मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे की इथे जे आहे दोन वाटा आहेत. पहिली जी आहे ती ट्रॅकिंगची असते आणि दुसरी जी आहे ती नॉर्मल आहे. त्यातली तुम्हाला जी सोयीस्कर असेल ती तुम्ही घेऊ शकता. आपण ट्रॅकिंग तसंच पुढे ठेवूया. आपण बघू शकता आता आपण म्हणू शकतो की ही वाट जी आहे ती अतिशय सोपी झाली, कारण आता आपल्याला पायऱ्यांचा जो रस्ता आहे तो लागलेला आहे. शिमला लावा. चल ना आता. ग्रुपचं नाव तर ही जी सफर चालू आहे तारीख तारीख कलावती देवीकडे जावा. आता म्हणा पैशाला आलोय. कशाला? म्हणून बंद कर, चार्जिंग को उतरो. बस कर, बंद कर, चार्जिंग को उतरो. हा जो सुळका दिसत आहे त्या सुळक्याजवळ आपल्याला जायचं आहे, वरती एकदम टोकावर. बघत आहात किती वरती आहे तो. भावेश काठी लागेल.